सर्वांना सलाम. सर्वांना सलाम. सलाम हा शब्द मूळ इब्री भाषेतला आहे आणि त्याचा अर्थ आहे परमेश्वराची शांती तुम्हासह असो. परमेश्वराची शांती आपणासह असो. आणि म्हणून जेव्हा मी सलाम म्हणतो तेव्हा मी हे म्हणत आहे तुम्हाला की परमेश्वराची शांती तुम्हासह असो. आता तुमच्या मनातही तीच भावना माझ्यासाठी जर असेल तर तो प्रतिसाद मोठ्याने यायला पाहिजे, नाही का? ठीक आहे, मग प्रयत्न पुन्हा करूया. सलाम. बघा किती छान वाटलं आणि आभार मानतो तुम्ही ही शांती माझ्याकडे परत माझ्यासाठी सुद्धा चिंतली आणि व्यक्त केली यासाठी. तुम्ही रस्त्याने जर लोक फिरत असले तर त्यांच्याकडे असं संशयित नजरेनं कधी बघितलं का तुम्ही? असं संशयित नजरेनं कधी बघितलंय का? कोण आहे ही व्यक्ती? कशाला इथं आली असेल? नवीन दिसते, काही गडबड तर नाही? संशय विशेषतः रात्रीच्या वेळेस तुम्ही अचानक आडवेळी जर उठलात, बाहेर गेला घराच्या बाहेर आणि तुम्हाला एखादी व्यक्ती फिरताना दिसते, आमचं मन लगेच म्हणतं की अरे ही व्यक्ती भामटी दिसते, ही व्यक्ती चोर तर नसावी, आणि आपण जागृत होतो, संशय व्यक्त करतो की ही व्यक्ती कोण आहे. कोरोनाची लस आली आणि लस जेव्हा सर्वांनी घ्यावी असं सांगितलं जात होतं, त्या लसीकडं संशयास्पद वृत्तीनं बघितलं जात होतं. जीवनाचे अनेक क्षेत्र असे आहेत, अनेक गोष्टी अशा आहेत ज्याच्याकडं आम्ही संशयित नजरेनं बघतो किंवा त्याबद्दल संशय घेतो. अनेक कुटुंबांमध्ये संशय घुसतो. पती पत्नीबद्दल संशय घेतो आणि पत्नी पतीबद्दल संशय घेते आणि त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. संशय येणं हे मानवजातीच्या स्वभावाचा भाग आहे. आणि असाच संशय प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल सुद्धा काही लोकांना आलेला होता. तुमच्याही मनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त खरंच पुनरुत्थित झाला का हा संशय येणं, हा प्रश्न येणं साहजिक आहे. कारण ही काही दैनंदिन बाब नाही. तुमच्या आणि माझ्या मनावरती जीवनाचा जो ठसा आहे तो असा आहे की मनुष्य जन्माला येतो, मृत्यू पावतो आणि मग संपले. परंतु तो मृत्यूतून परत उठू शकतो. प्रभू येशू ख्रिस्त मृत्यूतून परत उठला ह्या सत्यावरती विश्वास ठेवण्यास अनेकदा कठीण जात. आणि तुम्हाला नवल वाटेल की आज जो शास्त्रभाग आपल्यासमोर वाचण्यात आलेला आहे त्या शास्त्रभागामध्ये सुद्धा 17व्या वचनात असं म्हटलेलं आहे की आणि त्यांनी त्याला पाहून नमन केले तरी कित्येकास संशय वाटला. तरी कित्येकास संशय वाटला. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगून ठेवलं होतं की माझं मरण अगत्याचं आहे, माझं पुरलं जाणं अगत्याचं आहे, परंतु तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठणार आहे, मी पुन्हा मृत्युंजय होणार आहे. आणि तो जेव्हा तिसऱ्या दिवशी उठला तेव्हा त्याच्या शिष्यांपैकी अनेकांना संशय वाटला. तुमच्या आणि माझ्या मनात सुद्धा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल जर संशय असेल तर ख्रिस्त कुठल्या कुठल्या मार्गाने तो संशय दूर करतो ह्याकडे आज आपण बघणार आहोत. ख्रिस्त कुठल्या कुठल्या मार्गाने आपला संशय दूर करतो याकडे आज आपण बघणार आहोत. आणि म्हणून पहिली गोष्ट मला जी तुमच्यासमोर मांडायची आहे ती ही आहे, पुढची स्लाईड.
पुनरुत्थानाबाबत संशय दूर करण्याकरता येशू आपल्या जवळ येतो. मागचे स्लाइड. येशू आपल्या जवळ येतो. या ठिकाणी 18व्या वचनात म्हटलेलं आहे, तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला. येशू जवळ येतो. जे वयोवृद्ध होतात त्या वयोवृद्ध लोकांच्या जवळ जर त्यांचा एखादा नातू किंवा नात आली तर त्यांचे डोळे चांगले नसतात वृद्धापकाळी, आणि मग ते म्हणतात, कोण आहे रे बाबा, जरा जवळ ये. किंवा आजी जर असल्या तर ते म्हणतात, बाळा कोण आहेस, जरा जवळ ये. आणि जवळ आल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये येतं की हा माझा नातू किंवा ही माझी नात आहे. तसंच समजा पाळक साहेब त्या ठिकाणी लांब उभे आहेत आणि मी म्हातारा आहे आणि मला जर दिसत नाही तर मी म्हणतो, बाबा जरा जवळ ये. आणि बाबा जर पूर्ण जवळ आले नाही किंवा आल्यानंतरही मला नीट दिसले नाही तर मग मी जवळ जातो आणि नीट बघतो, हा बाबा माझा नातू आहे, बरं आहेस बाबा. जवळ आल्यानंतर विश्वास पटतो, खात्री पटते. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी ओळखून घेतलं की लोकांना हा मीच आहे 3 दिवसापूर्वी वधस्तंभावर खिळलेला, हा मीच आहे 3 दिवसापूर्वी जमिनीत पुरलेला, हा मीच आहे ज्याला 3 दिवसापूर्वी फटके मारण्यात आले, हा मी तोच आहे ज्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट खपसण्यात आला, हा मी तोच आहे ज्याच्या हातांमध्ये आणि पायांमध्ये खिळे ठोकण्यात आले, हा मी तोच आहे ज्याच्या कुशीमध्ये भाला भोसकण्यात आला, हा मी तोच आहे ज्याला 36 तासापर्यंत छळून 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 त्या वधस्तंभावरती खिळण्यात आलेला आहे. आणि मीच तो पुन्हा उठलेलो आहे, मीच तो पुनरुत्थित झालेलो आहे, परत जीवनात आलेलो आहे. हे विश्वास ठेवण्यास शिष्यांना कठीण जात आहे. हे प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः ओळखलं आणि म्हणून तो आमच्या जवळ येतो. या पुनरुत्थान झाल्यानंतरच तो जवळ येतो असं नाही प्रियानो. तर तुम्ही आणि मी जी मानवजात आहोत, आम्ही प्रभू परमेश्वराच्या पासून दूर गेलेलो आहोत. प्रभू परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये स्थान नाही. असेलही तर ते फार तोकडं असल्या प्रकारचं स्थान आहे आणि फार स्वार्थी असल्या प्रकारचं स्थान आहे. ते स्थान परत पुनर्स्थापित व्हावं, ते स्थान परत एकदा पूर्ववत व्हावं, याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून मानव जातीच्या जवळ आला. तो जवळ येतो. आज तो तुमच्या अवतीभोवती आहे, आज तो तुमच्या जवळ आहे. देवाचं वचन म्हणतं, बायबल म्हणतं की मी दार ठोकीत आहे, मी दार ठोकीत आहे आणि जो माझ्यासाठी दार उघडतो त्याच्या संगती मी आत जाऊन जेवण करेन. म्हणजे त्याच्या संगती मी भोजन करेन, त्याच्या सोबत मी सहभागिता करेन. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या अंतःकरणाचं दार ठोकत आहे. तो जवळ आपला येतो प्रियानो, जेणेकरून तुम्हाला आणि मला ख्रिस्त पुनरुत्थित आहे, जिवंत आहे याची प्रचिती यावी, याचा अनुभव यावा, याचा प्रत्यय यावा, ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. तुम्ही आणि मी जगामध्ये आंधळे राहू नये. सैतान काय करतो? सैतान या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा म्हणजे आम्हाला आमच्या पापांपासून मुक्त करणारा जो संदेश आहे त्या संदेशापासून वंचित राखण्याकरता सैतान आमच्या डोळ्यांवरती झडप्या लावतो, आमचे डोळे बंद करून टाकतो. देवाचं वचन सांगतं या सैतानाला या युगाचा देव म्हटलेला आहे. हा युगाचा देव जो आहे, या युगाचा देव जो आहे तो तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या पापक्षमेचा प्रीतीचा संदेश येऊ नये म्हणून आम्हाला आंधळं करून ठेवतो. परंतु सुवार्ता तुमच्या अंतःकरणापर्यंत जावी, पापांच्या क्षमेची ही वार्ता तुमच्या आणि माझ्या अंतःकरणापर्यंत जावी म्हणून
खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जवळ येतो आणि त्या आमच्या डोळ्यांवरच्या झडप्या तो झटकून देतो, जेणेकरून आम्हाला त्याच्या पापक्षमेचा अनुभव यावा, जेणेकरून आम्हाला त्याच्या पापक्षमेच्या संदेशाचा प्रत्यय यावा, जेणेकरून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखू शकू. त्याच्यावर असणारा संशय जो आहे तो दूर होऊ शकेल. एक मार्ग आहे तो जवळ येतो त्याला समजून घेण्याचा, तो आहे पवित्र शास्त्र बायबल. हे वाचा, तो तुमच्या किती जवळ आहे हे तुमच्या लक्षात येईल. दुसरा मार्ग आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी भक्ती होते त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनातून स्वतः तो जिवंत आहे हे अनुभवणं. याही व्यतिरिक्त प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला स्वप्नांद्वारे दर्शन देऊ शकेल, तुम्हाला दृष्टांताद्वारे दर्शन देऊ शकेल आणि तुमच्याशी संभाषण करून तुम्ही त्याच्या पुनरुत्थानाबद्दल जर संशय बाळगत असाल तर तो तुमचा संशय दूर करण्यासाठी जवळ येतो. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तिसऱ्या दिवशी उठले त्यावेळेस 2 लोक अम्माऊस नावाच्या गावाच्या रस्त्यावर जात होते आणि त्या ठिकाणी ते बोलत होते आणि घडलेल्या गोष्टीबद्दल बोलत होते आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या संगती चालू लागले. त्या लोकांनी येशूला काय ओळखलं नाही आणि ते येशूलाच सांगू लागले की अहो तुम्हाला माहीत आहे का काल परवा तिकडं काय झालं. प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांचे डोळे उघडले आणि त्यांच्या लक्षात आलं की हा स्वतःच प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्या शिष्यांना 11 विविध वेळेस त्याने पुनरुत्थान झाल्यानंतर दर्शन दिलेलं आहे. ही जी घटना आपण वाचलेली आहे या घटनेच्या वेळेस जवळपास 500 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते गालिलातील त्या डोंगरावरती. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्वांना दिसला. काहींनी विश्वास ठेवला, काहींनी संशय व्यक्त केला, परंतु त्यांचा तो संशय दूर करण्यासाठी प्रभू जवळ येतो. प्रभू जवळ येतो. आज माझे स्वाध्याय परिवाराचे बंधू आणि भगिनी या ठिकाणी आहेत. हा योगायोग नाही, मी योगायोग मानत नाही. ख्रिस्ती बायबल जे आहे ते योगायोगाला मानत नाही, स्थान देत नाही. सर्व काही ईश्वर लिखित आहे, ईश्वर प्रेरित आहे, ईश्वर ते घडवून आणतो आणि म्हणून तुमचं आज या ठिकाणी असणं हे परमेश्वरानं घडवून आणलेलं आहे. हा योगायोग नाही. तुम्ही आज इथवर आलेला आहात आणि हा येशूचा संदेश आज तुमच्या जवळ येत आहे, जेणेकरून तुम्ही ओळखून घ्यावं की ख्रिस्त पुनरुत्थित आहे, जिवंत आहे. दुसरी गोष्ट, पुनरुत्थानाबद्दल जेव्हा संशय आमच्या मनामध्ये येतो तेव्हा ख्रिस्त काय करतो ते बघा. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तरी कित्येकास संशय वाटला तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, म्हणजे त्यांच्या संगती बोलला. मगाचंच उदाहरण मला पुन्हा रिपीट करायला आवडेल. जेव्हा आपण लोक वृद्ध होतो त्यावेळेस आपल्याला नजरेनं दिसत नाही. आता मी 51 वर्षाचा आहे, 52च्या जवळजवळ चाललेलो आहे. मला चष्म्याशिवाय वाचता येत नाही. इथं माझ्यावर विश्वास ठेवा, इथं माझ्यासमोर सर्वसाधारण अक्षरांपेक्षा जाड अक्षराचं बायबल ठेवलेलं आहे, पण हेही बायबल मी चष्मा लावल्याशिवाय वाचू शकत नाही. जसजसं वय वाढतं आपलं तसं तसं आपल्याला दिसत नाही. येशू जवळ आल्यावरही काही लोकांना समजलं नाही. येशू जवळ आल्यावरही ते जवळ येणं पुरेसं नाही, हे येशूने ओळखलं. हे येशूने ओळखलं आणि म्हणून येशू नुसता जवळच येत नाही तर जवळ येऊन बोलतो. तुम्ही त्या वृद्ध लोकांच्या जवळ जा, तुमचा आवाज त्यांच्या कानात बसलेला असतो. त्यांचे डोळे जर कमजोर झाले तर कान मात्र त्यांचे तेज असतात. कान जर कमजोर झालेले असतील तर मग डोळे तेज होतात. दोनही कमजोर झाले असतील तर त्यांचा स्पर्श तेज असतो. ते ओळखतात तुम्हाला. त्यांची ओळखण्याची जी वृत्ती आहे, त्यांच्या ओळखण्याचा स्वभाव जो आहे तो कोणत्या ना कोणत्या ज्ञानेंद्रियाद्वारे देव कार्यरत करतो. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा हे लोक ओळखू शकले नाहीत, या लोकांच्या मनातला संशय अजून दूर गेलेला नाही, म्हणून तो नुसता जवळच आलेला नाही तर त्यांच्या संगती तो बोललेला आहे. जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की आपल्याला काही झाडपाल्याचा स्पर्श होत नाही, हे व्यक्ती माझ्या संगती बोलत आहे.
तो तुमच्या संती आणि माझ्या संती बोलतो. कसा बोलतो? पुन्हा एकदा मला तुम्हाला सांगू द्या, बायबलच्या द्वारे तो बोलतो. कसा बोलतो? तो तुमच्या आणि माझ्या संती असल्या प्रकारच्या सभांमधून देवाच्या दासांकडून बोलतो. कसा बोलतो? जेव्हा आम्ही त्याच्या संती संभाषण करतो, प्रार्थना करतो, तेव्हा तो आमच्या अंतःकरणाशी बोलतो. तो स्वप्नांमध्ये आमच्या संगती बोलू शकतो, तो दृष्टांताद्वारे आमच्या संगती बोलू शकतो, तो विशेष संदेश आपल्याकडे पाठवून आमच्या संगती बोलू शकतो. पुनरुत्थित ख्रिस्तावरती विश्वास ठेवायला जर कठीण जात असेल तर तुम्हाला देव तुमच्या संगती बोलू इच्छितो. तो जवळ येईल, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तो जवळ येईल. नुसताच जवळ येणार नाही, तर तो तुमच्या संगती बोलायला लागेल, तो तुमच्या संगती संभाषण करेल, जेणेकरून तुमच्या मनातील त्याच्या पुनरुत्थानाबद्दलचे संशय दूर होतील. जेणेकरून तुमच्या मनातील त्याच्या पुनरुत्थानाबद्दलचे संशय दूर होतील. आता मी तुमच्यासमोर हा जो शास्त्रभाग वाचलेला आहे, हा कोणीतरी कल्पनेनं लिहिलेला शास्त्रभाग नाही, हा इतिहासाचा भाग आहे. हा घडलेला इतिहास आहे, ही वास्तविकता आहे, आणि त्या वास्तविकतेतून आपण आजच्यासाठी बोध घेत आहोत. ते सत्य वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्त जवळ येतो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याशी बोलतो. बरं, बोलला, मग बोलल्यामध्ये काय केलं? तिसरी गोष्ट आपण बघणार आहोत. पुनरुत्थानाबद्दल संशय दूर करण्याकरता येशू आपले अधिकार कक्ष जाहीर करतो. नुसताच जवळ येत नाही, नुसताच बोलत नाही, तर त्याला कशा कशावर अधिकार दिलेला आहे हे तो समजावून सांगतो. पुढे जाण्याआधी माझ्या आता लक्षात आलं, हा जो शब्द आहे पुनरुत्थान, हा दैनंदिन जीवनात वापरला जाणारा शब्द नाही, आणि म्हणून कदाचित काही लोकांना हा शब्द समजत नसेल. परंतु पुनरुत्थान म्हणजे मेल्यातून जिवंत होणे. साध्या सोप्या शब्दांमध्ये मरणातून जिवंत होणे, याला पुनरुत्थान म्हणतात. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला या सत्यावर विश्वास जर बसत नसेल तर तो जवळ येतो आणि आम्हाला विश्वास देतो, तो आमच्या संगती बोलतो आणि आम्हाला विश्वास देतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, तो नुसताच बोलत नाही, तर बोलून त्याचं अधिकार कक्ष जे आहे ते जाहीर करतो. कुठे कुठे अधिकार त्याला दिलेला आहे हे तो जाहीर करतो. काय म्हणतो तो बघा, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. असलं कोणतंच कक्ष नाही, असलं कोणतंच क्षेत्र नाही, असलं कोणतंच ठिकाण नाही ज्यावर येशूचा अधिकार चालत नाही. असला कोणता मानव नाही ज्यावर येशूचा अधिकार चालू शकत नाही. असले कोणतं जीव नाही ज्याच्यावरती येशू ख्रिस्ताचा अधिकार चालत नाही. येशू ख्रिस्ताचा अधिकार जर समजून घ्यायचा असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताचं जे चरित्र आहे, मत्तई, मार्क, लूक आणि योहान या 4 शिष्यांनी लिहून ठेवलेलं त्याचं जे चरित्र नवीन करारामध्ये आपल्याला सापडेल. बायबलचा दुसरा भाग नवीन करार. या बायबलचा दुसरा भाग म्हणजे 2 बायबल नाही आहेत, एकच बायबल आहे. बायबलमध्ये 66 पुस्तकं आहेत. 39 पुस्तकांना जुना करार म्हटलेला आहे पहिला भाग, आणि पुढच्या 27 पुस्तकांना नवा करार म्हटलेला आहे. तर या नव्या कराराचे पहिले 4 पुस्तकं प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवनचरित्र आमच्या समोर ठेवतात. आणि या जीवनचरित्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गात आणि पृथ्वीवर असलेला जो अधिकार आहे त्या अधिकाराचे नमुने, त्या अधिकाराचे पुरावे दिलेले आहेत. परंतु सर्वात जबरदस्त त्याच्या अधिकाराचा पुरावा जो आहे तो आम्हाला त्यानं 3 लोकांना मृत्यूतून परत जिवंत केलेला आहे याच्यातून दिसतो. एक 12 वर्षाची मुलगी होती जी मरण पावली. प्रभू येशू ख्रिस्ताला निरोप पाठविण्यात आला की मुलगी आजारी आहे. नंतर निरोप येतो की ती मुलगी मरण पावलेली आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जातो आणि त्या मुलीला हात धरून म्हणतो, मुली उठ, मुली उठ, आणि ती मुलगी परत जीवनात वापस येते. मरण म्हणजे आमच्या शरीरामधून आमच्या आत्म्यानं आणि जीवानं निघून जाणे.
आणि केवळ देवालाच तो अधिकार आहे तो जीव त्या शरीरात वापस आणण्याचा. दुसऱ्या कोणालाच तो अधिकार नाही. देवच तो अधिकार परत देवच तो जीव, देवच तो आत्मा त्या शरीरामध्ये परत आणू शकतो. देवच तो जीव आणि आत्मा शरीरामध्ये परत आणू शकतो. प्रभू येशू ख्रिस्तानं त्या मुलीला म्हटलं, मुली उठ, आणि ती मुलगी उठून बसली. दुसरी गोष्ट, एक विधवा, तिला एकुलता एक पुत्र होता. नाईन नावाचं गाव आहे. त्या गावाच्या कडेला प्रेतक्रियेसाठी, अंत्यविधीसाठी त्या पुत्राला घेऊन चालले होते तिरडीवर. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला आणि त्याने बघितलं की ही स्त्री, ही आई टाहो फोडून रडत आहे, आक्रोश करत आहे की मी तर विधवा आहे, माझा सहारा निघून गेलेला आहे. आता हा मुलगा माझा सहारा होता, हा माझ्या भविष्याची म्हातारपणची काठी होता, हाही मरण पावलेला आहे. मी निराश आहे, मला आशा नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जातो, त्या तिरडीला स्पर्श करतो आणि त्या मुलाला म्हणतो उठ, आणि त्या तिरडीवरती तो मुलगा उठून बसतो आणि त्या मुलाला त्याच्या आईकडे प्रभू येशू ख्रिस्त देतो आणि म्हणतो, बाई हा तुझा मुलगा घे. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. एक कुटुंब होतं, त्या कुटुंबासंती प्रभू येशू ख्रिस्ताचे सलोख्याचे संबंध होते. 2 बहिणी आणि 1 भाऊ, मार्था, मरिया आणि लाजर असे ते 3 जण होते. लाजर आजारी पडून मरण पावला. 4थ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्याची बहीण प्रभू येशूला म्हणते, तुम्ही या ठिकाणी असते तर माझा भाऊ मरण पावला नसता. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तू माझ्यावर विश्वास ठेवतेस का? आणि ती म्हणते, होय प्रभू, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, त्याच्या कबरेकडे चला. ती बहीण म्हटली, येशू 3-4 दिवस झाले त्याच्या शरीराला दुर्गंधी येत असेल. तो म्हटला, विश्वास मात्र धर आणि देवाचे गौरव पहा. ते त्या ठिकाणी गेले. त्याने कबरेवरची 2 लोटली आणि त्या कबरेमध्ये जाऊन प्रभू येशू ख्रिस्तानं हाक मारली आणि म्हटले, लाजरा बाहेर ये. आणि लाजर मरून 4 दिवस झाले, तो त्या कबरेतून जिवंत बाहेर आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, त्याचे हात पाय सोडा, त्याचं शरीर मोकळं करा. आणि अनेकांनी त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे. असं कोणतं क्षेत्र नाही, असं कोणताच परिक्षेत्र नाही ज्याच्यावरती येशूला अधिकार दिलेला नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व ठिकाणी मला अधिकार देण्यात आलेला आहे. भूत येशूला ओळखतात आणि येशूला म्हणतात की आम्हाला आमचा नाश करू नकोस, आमचा नाश करू नकोस. भूत त्याला ओळखतात, त्याला घाबरतात आणि त्याच्यापासून ते दूर पळतात. त्या भूतांवरही प्रभू येशू ख्रिस्ताला अधिकार आहे. दुरात्म्यांवरही येशू ख्रिस्ताला अधिकार आहे. जगातलं असलं कोणतंच क्षेत्र नाही ज्यावर येशू ख्रिस्ताला अधिकार नाही. सर्व ठिकाणी येशू ख्रिस्ताला अधिकार आहे. आणि म्हणून आज जर तुमच्या जीवनामध्ये असं एखादं क्षेत्र असेल जे क्षेत्र अशक्य आहे, ज्यावरती सोल्युशन नाही, ज्याच्यावरती तोडगाच नाही, ज्या समस्येचं निरसनच नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रभू येशू ख्रिस्तासमोर नतमस्तक व्हा आणि प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणा की प्रभू येशू, तुला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार दिलेला आहे. माझ्या या समस्येचं निरसन कर. आणि प्रभू केल्याशिवाय राहणार नाही, प्रभू केल्याशिवाय राहणार नाही. देवाचं वचन म्हणतं, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. आमेन. जोरानं म्हणूया आमेन. आमेन या शब्दाचा अर्थ आहे आता म्हटल्याप्रमाणे हो, किंवा मागितल्याप्रमाणे हो. तुमच्या जीवनामध्ये असं एखादं अशक्यप्राय वाटणारं क्षेत्र असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आता याच्यातून सुटका नाही, मला तुम्हाला सांगू द्या, येशूला त्या क्षेत्रावरती, त्या समस्येवरती, त्या संकटावरती, त्या अडचणीवरती अधिकार आहे. तो शब्द मात्र बोलून तुमची अडचण दूर करू शकतो. विश्वास आमचा पाहिजे. आम्ही जर विश्वास ठेवला तर ख्रिस्त केल्याशिवाय राहणार नाही. येशू आपलं अधिकार कक्ष जाहीर करतो जेणेकरून तुम्हाला आणि मला
त्याला काय सांगायचं होतं अधिकार कक्ष जाहीर करून? त्याला हे सांगायचं होतं की अरे मृत्यूवर सुद्धा मला अधिकार आहे. हा मृत्यू मला दाबून ठेवू शकत नाही. हा मृत्यू मला त्याच्या कवचात ठेवू शकत नाही. मरण जे आहे ते मरण मला कबरेत ठेवू शकत नाही. मी त्याच्यातून विजयी होणार आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी हे का आवश्यक आहे समजून घेणं. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश आहे की आम्ही जेव्हा मरण पावतो तेव्हा आमच्या पापांची क्षमा जर झालेली असेल तर आम्ही येशूच्या सोबत स्वर्गात राहणार आहोत. येशू जिवंतच नसला तर स्वर्गात कसे काय राहणार त्याच्यासोबत आम्ही? त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा, जसा प्रभू येशू ख्रिस्त मृतातून पुन्हा उठविला गेला तसे आम्ही सुद्धा मृतातून वापस उठविले जाऊ. आम्हाला नवीन शरीर देण्यात येतील आणि त्या नवीन शरीरांनी आम्ही ख्रिस्ताच्या संगती राहू. ख्रिस्त परत येईल दुसऱ्या वेळेस आणि आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना आपल्या सोबत घेऊन जाईल. त्याला स्वर्ग म्हणता येईल. त्या विश्वासासाठी ख्रिस्ताचं पुनरुत्थित होणं हे अत्यावश्यक आहे प्रियानो. आणि प्रभू म्हणतो मला त्या मरणावरती अधिकार आहे. चौथी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त काय करतो बघा. त्याच्या ज्या शिष्यांनी विश्वास ठेवलेला आहे त्या शिष्यांना तो चौथी गोष्ट करत आहे. 19 वचन असं म्हणतं, यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञा पिले ते पाळावयास त्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. तो आज्ञा देतो त्याच्या शिष्यांना, त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्यांना की तुम्ही जा, माझ्यासाठी शिष्य बनवा. मी जे काही तुम्हाला शिकवलं ते त्यांना शिकवा, त्यांना बाप्तिस्मा द्या. त्या आज्ञेद्वारे सुद्धा तो तुम्हाला आणि मला तो जिवंत असल्याची खात्री करून देतो. त्या आज्ञेचं पालन केल्याशिवाय आम्ही त्याला भेटणार नाही आहे. त्या आज्ञेचं पालन केल्याशिवाय लोकांपर्यंत ख्रिस्त कोण आहे हे पोहोचणार नाही, कळणार नाही. आणि म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी त्यानं त्याच्या शिष्यांना आज्ञा दिली आणि म्हटलं की तुम्ही जा आणि जाऊन राष्ट्रांमधील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काय मी तुम्हाला आज्ञा पिले ते पाळावयास त्या शिकवा. या ठिकाणी ही रविवारची भक्ती काय आहे? त्यानं जे करायला सांगितलेलं तेच आहे. बाप्तिस्म्याचा विधी या ठिकाणी होणार आहे. 13 तरुण लोक या ठिकाणी आज बाप्तिस्मा घेणार आहेत. ते काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु ते या पवित्र वचनांच्या आधारे आहे. त्याची पूर्ती करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला आज्ञा दिलेली आहे. आणि शेवटची बाब पुनरुत्थानाबद्दल संशय दूर करण्याकरता प्रभू येशू आपल्या सोबत असण्याची शाश्वती देतो. तो म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे बोल आहेत. तुम्ही अनेक वेळेस काही कार्सवरती किंवा काही गाड्यांवरती हे लिहिलेलं बघितलं असेल, मैं तुम्हारे साथ हूँ, मी तुमच्या संगती आहे, मी तुमच्या बरोबर आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं विधान आहे. अनेकांनी ते सोबत घेतलेलं आहे. मात्र देवच सर्वांच्या संगती सदा सर्वदा सर्व ठिकाणी एकाच वेळेस असू शकतो, मानव असू शकत नाही. मी काय म्हणत आहे नीट लक्षामध्ये घ्या. देवच सदा सर्वदा सर्व ठिकाणी एकाच वेळेस सर्वांच्या संगती उपस्थित राहू शकतो, मानव सर्वांच्या सोबत एकाच वेळेस उपस्थित राहू शकत नाही. देवच राहू शकतो. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या शिष्यांना म्हटलं युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आता ते त्या ठिकाणच्या त्या 500 लोकांनाच तो बोललेला नाही, त्याच्या प्रत्येक शिष्यासाठी हे सत्यवचन आहे. याच पुस्तकाचा पहिला अध्याय जर तुम्ही वाचला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रथम येण्याबद्दल जेव्हा योसेफ आणि मरियेला देवदूतानं दर्शन दिलं त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल देवदूतांनी स्वप्नात सांगितलं योसेफाला की त्याला इम्मानुएल म्हणतील. इम्मानुएल या शब्दाचा अर्थ आहे आम्हा संगती देव. आणि आता त्याच वचनानं तो स्वर्गात घेतला जात आहे. त्याच
गोष्टीचं आश्वासन देऊन तो स्वर्गात घेतला जात आहे. त्याच्या शारीरिक जैविक पृथ्वीच्या पाठीवरील सेवेचा हा शेवटचा क्षण असताना तो त्याच्या शिष्यांना म्हणतो, मी तुमच्या संगती राहणार आहे. देव एकाच वेळेस सर्वांच्या संगती सर्व ठिकाणी असू शकतो. मृत्यू त्याला दाबून ठेवू शकत नाही, मरण त्याला कोंडून ठेवू शकत नाही, मरण हे त्याला कैदेत ठेवू शकत नाही. तो पुनरुत्थित आहे, मरणावरती विजयी झालेला आहे. जो प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, ज्या प्रत्येक व्यक्तीनं प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपल्या पापांची क्षमा मागितलेली आहे, त्या प्रत्येक व्यक्तीसंती येशू प्रत्येक क्षणी आहे, प्रत्येक क्षणी आहे. त्याबद्दल संशय बाळगण्याची गरज नाही, त्याबद्दल संशय बाळगण्याची गरज नाही, कारण येशू त्यांच्या बरोबर आहे. उठता बसता निजता, प्रवास करत असताना, व्यवसाय करत असताना, तुम्ही कुठेही जात असताना येशू तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. प्रियानो, आज तुमच्या मनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल संशय आहे काय? आज तो आमच्या जवळ आहे. तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आणि त्याच्या पुनरुत्थानाबद्दल संशय आहे काय? तो नुसता जवळ येत नाही, तो आमच्या संगती बोलतो. तिसरी गोष्ट, तो नुसताच बोलत नाही, तर आपल्या अधिकाराचं कक्ष जे आहे ते आमच्यासाठी तो जाहीर करतो. चौथी गोष्ट, तो आम्हाला त्याचे शिष्य बनविण्याची आज्ञा देतो. आणि पाचवी गोष्ट, ते शिष्य बनविण्याची आज्ञा पूर्ण करत असताना तो सदोदित आमच्या बरोबर आहे याची शाश्वती तो आम्हाला देतो. आणि देवाच्या शब्दापेक्षा मोठी शाश्वती आम्हाला कोणतीच नको. जुन्या करारामध्ये एक गोष्ट आहे, शद्रक मेशक अबेदनगो, एक राजा होता. त्या राजानं स्वतःचीच मूर्ती बनवली आणि म्हटलं की प्रत्येकानं या मूर्तीला नमन करावं. हे यहुदी होते, ते म्हटले की मूर्तीपूजा आम्हाला वर्ज्य आहे, आम्ही मूर्तीपूजा करणार नाही. राजाच्या डोक्यामध्ये विष कालवणारे लोक होते. ते म्हटले, महाराज ते तिघजण आहेत, ती तुमची आज्ञा पाळत नाहीत. ते म्हटले, कोण आहे असं? त्याच्या अधिकाराला ललकारलं गेलं, चिथावलं गेलं. त्यांनी सांगितलं की हे तुमचे विश्वासू दास शद्रक मेशक अबेदनगो हे मान्य करत नाहीत. त्यांना धरून आणण्यात आलं आणि सांगण्यात आलं की तुम्ही माझी आज्ञा पाळत नाही. ते म्हटले, महाराज तुम्ही चिरायू असा, पण हे आम्हाला वर्ज्य आहे, आम्ही करू शकत नाही. ते म्हटले की मग आम्ही तुम्हाला या भट्टीमध्ये टाकू. आणि त्यांच्या समोर त्याच्या दासांना राजानं सांगितलं की ही भट्टी आहे त्याच्यापेक्षा 7 पट या भट्टीला तप्त करा, पेटवा. आणि ते पेटवल्या गेले, 7 पट तप्त करण्यात आले. आणि राजानं सांगितलं, यांच्या मुसक्या बांधून यांना त्या जाळामध्ये फेका. यांचे हातपाय बांधून आणि मुसक्या बांधून यांना त्या जाळामध्ये फेका. त्यांना फेकण्यात आलं. फेकायला गेलेले लोक जे होते ते होरपळून मेले. राजा बघत होता की आता हे काही क्षणातच यांची राख होईल. परंतु थोड्या वेळाने राजाच्या आश्चर्याचा कळस गाठला गेला. राजा आश्चर्यचकित होऊन त्या ठिकाणी बघू लागला की आपण तिघजण हातपाय बांधून मुसक्या बांधून जाळात फेकले होते, ते तिघजण अग्नीमध्ये चालत आहेत आणि ते तिघच नाही, ते 4 जण फिरत आहेत. त्या जाळामध्ये फेकण्याआधी शद्रक मेशक अबेदनगो यांनी राजाला म्हटलं की महाराज आम्हाला मूर्तीपूजा वर्ज्य आहे. जिवंत देवानं आम्हाला सांगितलेलं आहे की माझी प्रतिमा नको, कोणत्याच प्रकारची प्रतिमा नको, आणि म्हणून आम्ही तुमच्या मूर्तीला नमन करणार नाही. तो आम्हाला सोडविण्यास समर्थ आहे. पुढं ते असं म्हणाले, ते कसेही असो किंवा काहीही असो, आम्ही काही मूर्तीपूजा करणार नाही. त्यांना हे म्हणायचं होतं की आमच्या देवानं सोडवलं नाही तरी चालेल, पण आम्ही तुमच्या मूर्तीपुढं काही मान टेकवणार नाही महाराज. आणि त्यांना फेकून देण्यात आलं. त्यांचा विश्वास सोबत असणाऱ्या देवावर होता. तो सोडविल हा त्यांचा विश्वास होता. आणि त्या अग्नीमध्ये
स्वतः देव त्यांच्या सोबत उपस्थित होता. इम्मानुएल म्हणजे आम्हा संगती देव. आमेन. तो आजही आमच्या संगती उभं राहण्यास तयार आहे. आम्ही ते मान्य करायला पाहिजे, आम्ही ते स्वीकारायला पाहिजे. तो जिवंत देव आहे, तो जिवंत देव आहे. डोळे बंद करू, माना खाली लावू. आज जर आपल्या मनामध्ये संशय असेल, प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला का नाही असा संशय जर असेल, तर प्रभूला म्हणू की प्रभू तू जवळ ये, प्रभू तू माझ्याशी संभाषण कर, प्रभू तुझा अधिकार कक्ष मला समजावून सांग, प्रभू मला आज्ञा दे, प्रभू माझ्या संगती राहा. आणि प्रभू आज राहण्यास तयार आहे. प्रियानो, यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. आणि प्रार्थना होत असताना आपण प्रभूला म्हणणार आहोत की प्रभू माझ्या संगती राहा, माझ्या संगती राहा. इम्मानुएल म्हणजे आम्हा संगती देव, याचा प्रत्यय मला तू येऊ दे देवा. आणि देव येऊ दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू महान आहे. आपण प्रार्थना करू. प्रियानो, प्रभू तुझी स्तुती करतो, तुझी स्तुती करतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. कारण आम्हा पाप्यांसाठी त्या वधस्तंभावरती तुझ्या पुत्राला तू खेळलंस, त्याला पुरलंस, त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविलंस. तू आमच्या संगती आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. आज ज्या प्रत्येक व्यक्तीचं अंतकरण टाहो पडून तुझ्यासमोर विनंती करत आहे की देवा तू आमच्या संगती हो, आणि आमच्या अडचणींमधून, आमच्या समस्यांमधून, आमच्या पापांमधून, आमच्या दुष्टतांपासून, आमच्या द्वेषयुक्तपणापासून आम्हाला सोडव. प्रभू त्यांच्या इच्छा मान्य तू कर, त्यांच्या विनंत्या मान्य तू कर. प्रत्येकाच्या जवळ ये, प्रत्येकासंती बोल, प्रत्येकाला आपला अधिकार कक्ष जाहीर तू कर प्रभू. प्रत्येकाला आज्ञा दे आणि प्रत्येकाला प्रत्यय येऊ दे की तू त्यांच्या संगती आहेस. प्रार्थना तुझा पुत्र येशू याच्या नावाने करतो म्हणून तू ऐक. आमेन.